नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर घटना खूप भयंकर घडली किंवा ह्या घटनेचं चूक त्या स्त्रीचीच होती जिचा खून झाला. स्वतःचे चरित्र नीट न जपता ही नवरा बायकोचे नातं किंवा आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत आपण लग्न करणं आणि त्यासोबत शेवट लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, आज घटनेतून तुम्हाला कळलं की मी कशाबद्दल बोलते. जेव्हा एखादी स्त्री स्वतःचं चरित्र नीट सांभाळत नाही, तिला जगाची देवाची नियतीची कुणाचीच भीती उरत नाही, तिने सगळी इज्जत सोडून दिलेली असते. त्या टायमाला तिला खूप मजा वाटते, पण ह्याचा शेवट किती वाईट येतोय त्या घटनेत आपण बघूया. तर घटना खूप 6 एप्रिल रोजी घडली. सोनाली जाधव, तिचं लग्न 16 वर्षी नेताजी जाधव या पुरुषासोबत झालं. तिचा नवरा होता. दोघांचा संसार सुरू झाल्यानंतर 2 गोजीरवाणी लेकरं झाली, 2 मुलं झाली. सगळं चालू असताना तिनं एक आवड म्हणून इंस्टाग्रामचं अकाउंट खोललं आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. करू द्या, सोशल मीडियाचा वापर तिने चांगल्या कामाला न करता वाईट कामाला कसा केला आपण ह्या घटनेतून बघूया. व्हिडिओ तयार करायची प्रेमाच्या गाण्यावर आणि पोस्ट करायची. हजारो लाईक, फॉलोवर, कमेंट तिला यायच्या. पण कुठल्याही गोष्टीची मर्यादा असते. वैयक्तिक आयुष्यात जसं ती सोशल मीडियाचा विषय सांभाळत होती, तसं वैयक्तिक आयुष्याचं तिने लक्ष दिलं असतं तर ही आज घटना घडली नसती. नवरा बायको दुरावा निर्माण झाला. फक्त व्हिडिओ लेकरांना ध्यान देत नव्हती, नवऱ्याला ध्यान देत नव्हती आणि ह्या गोष्टीमुळे दोघांची भांडणं सुरू झाली. सारखी भांडणं घरात व्हायची. त्यातच इंस्टाग्रामवर तुकाराम हा तिचा माहेर काढला मुलगा. त्यांनी तिला फॉलो केलं आणि त्या दोघांचं मेसेजवर बोलणं सुरू झालं. झाल्यानंतर दोघात प्रेमसंबंध स्थापित झालं. बघा बाई किती पुढं गेली. आणि नवरा बायको तर भांडणं रोज चालूच असायची. भांडणाचं कारण व्हिडिओ काढणं आणि मुलांना लक्ष न देणं, काम न करणं, नवऱ्याला लक्ष न देणं. नंतर मग तिनं काय केलं, माहेर जायचा निर्णय घेतला आणि गेली माहेर निघून 2 मुलं घेऊन. माहेर निघून गेल्यानंतर तिथं मोकळीच झाली. नवरा सोडून दिला, 2 मुलं ती राहायला लागली. तिथं तर तिनं खुलेआमच त्या तुकारामसोबत राहायला सुरुवात केली आणि त्यांनी तिला एक खोली बघून दिली. पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावात घडलेली घटना आहे. आणि खोली बघून दिली, त्या खोलीवरती राहायला लागली. त्याला पण तुकारामची माहिती तुम्हाला सांगते. जो हिचा प्रियकर होता त्याला पण एक बायको होती, 2 मुलं होती, लेकरं होती. घरी राहायचा, कधी हिच्याकडे आठवण हिच्याकडे यायचा. पण तुम्हाला माहिती आहे, नियती पाप, ह्या जगात पाप आणि वाईट कर्म करणारा नियती सुट्टी देत नाही. तसंच ह्या तुकारामच्या आणि सोनालीच्या जीवनात पुढं काय घडलं तुम्हाला सांगते. खूप भयानक घडले. मग तो यायचा, मुलं खेळायची. मुलं खेळत असताना त्याला जो कांड करा यायचा, त्याच्यासोबत धिंगाणा घाला यायचा, तो त्याला जमत नव्हता. त्यामुळे त्याने काय केलं, तिला सांगितलं की आपण मुलांना हॉस्टेलला टाकू, ते चांगली लाईफ असते. असं झालं, खूप चांगलं शिक्षण असतं. ह्याचं ऐकून तिनं मुलं 2 हॉस्टेलला पंढरपूरला टाकली. नवरा नाही, 2 मुलं नाही. आईवडिलांपासून ती विभक्त एका खोलीत राहत होती बाजूला. भाड्याने खोली करून त्यांनी दिली ती तुकारामने. हे सगळ्या गावात पसरलं. पसरल्यानंतर त्याच्या घरापर्यंत गेलं. त्याच्या बायकोला ही गोष्ट कळली आणि त्या दोघांची, तुकारामची त्याच्या बायकोची भांडणं सुरू झाली. भांडणं इतक्या टोकाला गेली की ती पोरं घेऊन माहेराला गेली. तरी पण हा का सुधारलेला नाही. घरच्यांनी ह्याला हाकलून दिलं. म्हणजे आमची बदनामी झाली, तू इथं राहायचं नाही. घरच्यांनी हाकलून दिल्यानंतर तो गेला सोनालीपाशी. त्याचं काय, दोघाला रान मोकळंच झालं. मजा, हवस, वासना आणि देवाच्या विरुद्धात, देवांचे सांगितलेल्या अटी, नियतीने घातलेल्या अटीच्या विरुद्ध दिशेने जर वारं व्हावं लागितलं तर ते वारं खूप दिवस वाहत नाही, त्यातून तुफान निर्माण होतं. या घटनेत असंच झालं. जोपर्यंत त्याच्या बायकोचं डाग तो घेऊन आलता घरनं, सोनं पैसं,
6 महिने 4 महिने तोपर्यंत डाग होतो, तोपर्यंत त्या दोघांनी खूप मजा आईस केली, फिरायला जायची, पिक्चरला जायची, हॉटेलला जायची, जेवायची, मजा करायची. पण जेव्हा त्याच्यापासून पैसे संपलं तेव्हा त्या सोनालीला त्याचा खूप राग यायला लागला. पैसा मागायचे, पैसे देत नव्हता, फिरायला नेत नव्हता, आणि हा टाक्या ओळू हा काय कमवत नव्हता. दोन्ही चांगले एकाला सारख्याला वारकी लागली. मग तिनं काय केलं, ह्याला न सांगता, ह्या तुकारामला नवरा तर नेताजी सोडून आली, पुन्हा हा तुकाराम त्याला न सांगता तिने इंस्टाग्रामवर एक अजून 20-22 वर्षाचा पोरगा पटवला. त्याच्यासोबत ती चॅटिंग करू लागली. तिच्या डोक्यात काय की आता ह्याला सोडून द्यायचा आणि तिसऱ्या संग राहायचं, त्याचा पैसा उडवायचा. हे फक्त बाईच्या डोक्यात. तिला माझी 2 लेकरांचं काय होईल, माझ्या नवऱ्याचं काय होईल, मग आपल्या परपंचाचं किती वाटोळ होतं आहे, तिला घेणं देणं नव्हतं. मग तिनं पटवला, चॅटिंग सुरू झाली. पण ह्या तुकारामनी ते हेरलं आणि त्याला संशय आला, त्याला संशय यायचा, आणि त्याने मोबाईल एकदा तपासला, त्या मोबाईलमध्ये त्याला मेसेज घावलं. मग त्या दोघात भांडणं सुरू झाली. राग असतं, एकमेकावर राग होतच. त्यात 6 एप्रिल आली. 6 एप्रिल 2026 या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता. मला वाढदिवसाला तुला खूप मोठं गिफ्ट द्यायचं आहे, हॉटेलमध्ये न्यायचं आहे, पिक्चर बघू आपण, खूप एन्जॉय करू. मग तुकारामने मोटरसायकलवर तिला घेऊन गेला. पण पंढरपूरला न जाता, शहरात न जाता, तो खेडेगावात नाही, जिथं निर्वस्ती असती, माणसं नसते, ती दुपारच्या टायमाला गाडी नेऊन थांबवली आणि दोघांची भांडणं सुरू झाली. तो विचारायचा, तू कोणासोबत बोलते, तू मला धोका देते का, मी तुझ्यासाठी बायको सोडली. ती प्रत्युत्तर द्यायची, नाही मी अजिबात करत नाही, तुझाच माझ्या विश्वास राहिला नाही, असं तसं दोघांची भांडणं झाली. भांडणं सुरू असताना दोघांची हाणाहाणी झाली, आणि या रागाच्या तावात तुकारामने तिचा गळा आवळून जागीच हत्या केली किंवा मृत्यू झाला. एवढी सुंदर सोन्यासारखी मुलगी फक्त वासण्याच्या पायात बघा मिली. 2 वर्षाच्या आत तर वासण्याच्या पायात मिली. वासना कुठं थराला निघून जाते. मेल्यानंतर तिथं कॅनल वाहत होता, उजनीचा कॅनल आहे, रोपडे कॅनल. त्या कॅनलमध्ये त्याची बॉडी फेकून दिली आणि आपल्या घरी जाऊन राहायला लागला, जसं काय घडलंच नाही. आणि घरच्यांनी, आता मुलगी शेवटी आई वडील म्हणली मुलगी दिसेना आपली. मग मुलगी दिसेना, 2-4 दिवस झाले. त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पोलिसांनी शोध मोहीम राबवली, आणि शोध मोहिमेत असं समोर आलं की तुकारामचा फोन तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, त्याला पोलिसांनी उचलल्यानंतर रेटला की त्यांनी सगळं खरं सांगितलं कसं कसं घडलं, जी तुम्हाला मी घटना सांगितली ती. ह्या एका बाईच्या फकाळण्यामुळं, एका बाईच्या वाईट मार्गाला जाण्यामुळं किती जीवांचं नुकसान झालं. नेताजी, तिचा नवरा, ही स्वतः, तिची 2 मुलं अनाथ झाली. ह्या तुकारामची बायको, त्याची 2 मुलं. तुकाराम जेलमध्ये गेला, त्याला शिक्षा लागते. कधी काय होतंय पुढं ते न्यायालय ठरवीन. एका बाईमुळं 8 जीवांचं नुकसान झालं, फक्त आणि फक्त बाईच्या वाईट मार्गाच्या नादामुळं किंवा वासनेच्या पायात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.